तर हे देखील आमच्या समालोचन कक्षात पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. सातेरी निमळे क्रिकेट संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये चेंज नसेल किंवा असेल तर आपण सांगायचं आहे. ओके, सेम टीम पुन्हा एकदा या सामना दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल सातेरी निमळे क्रिकेट टीमसाठी. आणि त्याचबरोबर लतिक ग्लासियल निमळे क्रिकेट टीमची देखील सेम प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील तिसरा सामना आणि तिसरा सामन्याकडे वळत असताना प्रथमतः फलंदाजी या सामना दरम्यान पाहायला मिळते. अरविंद नेमळेकर संघाचा जो कर्णधार सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बरोबरीला प्रकाश राऊळ हा फलंदाज देखील पाहायला मिळतो. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लतिक ग्लासियल नेमळे क्रिकेट टीमसाठी पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना या संघाने 51 धावांचा पाठलाग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करत असताना तो पहिला विजय मिळवला आहे. आणि नक्कीच दुणावलेला तो आत्मविश्वास आणि त्याच आत्मविश्वासाने आता या सामना दरम्यान ती फटकेबाजी देखील पाहायला मिळेल. सातेरी निमळे क्रिकेट संघाने गोलंदाजी चमकदार कामगिरी केली. धावांचा बचाव करत असताना पहिल्या सामन्यात मोठा विजय देखील मिळवला आहे. आणि पुन्हा एकदा या सामन्या दरम्यान टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी पियुष बर्डे हा गोलंदाज पाहायला मिळतो. एक युवा गोलंदाज त्याने प्रभावशाली गोलंदाजी मागील सामन्यात केले आपल्या टीमसाठी. पॉवरप्लेच्या महत्त्वपूर्ण या षटकादरम्यान पियुष सज्ज असेल गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ट्रॅकवर त्याने स्ट्रायकिंग एंडला अरविंद निमळेकर पहिलाच बॉल फेस करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला राईट हँडर बॅटर्ससाठी. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर ऑफसाईडला वाडिश लॉंग ऑफला बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू लोअर फुल टॉस कव्हर पॉइंटला फटका खेळलाय आणि पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना इनफिल्डच्या वरून हा फटका खेचलाय. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा पलीकडे निघत असताना चौकार पहिल्या चेंडूवरती अरविंद याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. सुरुवात जर पाहिले तर क्रॅकिंग चौकारण्या केल्या अरविंद नेमळेकर या बॅटने आपल्या टीमसाठी 4 धावा धावपल कव्हर. आणि गोलंदाजी जर सुरुवात पाहिली तर नक्कीच खराब म्हणावे लागेल कारण पहिला मोठा फटका निघालाय. चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा ड्राईव्ह केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर परंतु एक धाव रोखू शकले नाही. सिंगल कंप्लीट होतं या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या परावर्तित 5 धावा धावपल कव्हर. लतिक ग्लासियल नेमळे क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पेनल्टी देखील आहे. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक विकेट किपर शरद बांदेवडेकर यांचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्यासाठी परंतु तिथे जर पाहिलं तर नक्कीच फंबल झालेत. त्या ठिकाणी थोडेसे नक्कीच चुकले. लेग बायचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. शरीराचा वेध घेणारा चेंडू अतिरिक्त लेग बायच्या स्वरूपात संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये धाव मिळाली आहे आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील जर पाहिली तर 6 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंडला अरविंद नेमळेकर. आडवा बाटने फटका खेळा ऑन साईडला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास. डीप कावकोडवरून क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू अडवण्यासाठी परंतु या दरम्यान एक धाव निघत असताना अरविंदच्या बॅटमधून पाहायला मिळते. सिंगलने पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येत तो बदल धावपलकावरती 7 धावा बिनबाद. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. आक्रमण सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळाला. चौकार निघाला परंतु त्यानंतर गोलंदाज पियुष पुनरागमन करतोय. लोअर फुल टॉस चेंडू ऑन सेटला फटका खेळा. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील. लोअर फुल टॉस चेंडू होता. संधी जर पाहिले तर नक्कीच कोणत्याही क्षेत्रात फटका खेळायची परंतु मिडॉनला क्षेत्र निवडलंय आणि त्याच ठिकाणी जो क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी चेंडू विसावत असताना निर्धाव चेंडू धावपलकावर. चांगला चेंडू वेगात टाकला. फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. अजून एक डॉट चेंडू या धावपलकावरती पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पियुष बर्डे याने 7 धावा खर्च करण्यात आल्यात या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. विकेटचं खातं जरूर खाली राहिलंय परंतु सुरुवात जर पाहिली तर या षटकाची चौकाडे झाले होते. कुठेतरी वाटलं की हे पॉवर प्लेचं षटक सलामीची जोडी नक्कीच मोठं बनवेल परंतु पियुष याचं पुनरागमन या षटकात पाहायला मिळालं. भेदक गोलंदाजी त्याच्याकडून झाली या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आणि पॉवर प्लेचं हे पहिलं षटक समाप्त होत असताना 7 धावा बिनबाद या धावपलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक 7 धावा खर्च करणारा. दुसरा षटक असेल पॉवर प्लेचं आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी सातेरी निमळे क्रिकेट टीमकडून संघाचा कर्णधार एक युवा कर्णधार ज्याने मागील सामन्यात आपल्या फलंदाजीने छाप सोडली या स्पर्धेत
राजेश कदम गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सांगलीचा खेळाडू. सावंतवाडी तालुक्यातील नेहमी चर्चेतील असणारं हे नाव. विविध प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट फलंदाजाच्या यादीतील देखील अग्रेसर असणारं नाव राजेश कदम गोलंदाजीसाठी. यावेळी समोरच्या दिशेने स्टेट डाउंडी ग्राउंडचा फटका खेळलाय. सरळ बाटने चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले होते. अगदी फुटबॉल प्रमाणे चेंडू पायाने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील कमी पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. दुसऱ्या पाऊलपेच्या षटकाची सुरुवात देखील अरविंद याने केली. चौकार खेचत असताना आणि या चौकाने टीमची धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल या पाऊलपेच्या षटकांदरम्यान. फलंदाज अरविंद याच्याकडून पाहायला मिळते. मागील षटकादरम्यान देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर राजेशच्या विरोधात देखील चौकाराने सुरुवात केली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टीचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बर्बाद या फटक्यासाठी नेहमीच म्हटलं गेलं. ज्यावेळी हा फटका खेळला जातो त्यावेळी धावा अधिकच्या देतो, परंतु ज्यावेळी हा फटका निष्फळ ठरतो त्यावेळी फलंदाजाला थोडंसं ते निराश देखील करून जाते. निर्धाव चेंडू या धावपलकावर. मिस्टामिंग फटका, चेंडू हवेत खेळला. पॉइंटला क्षेत्ररक्षक पियुष बर्डे. झेल खाली साधा सोपा झेल. पहिला फलंदाज माघारी परतेल संघाचा खडधार अरविंद नेमळेकर. 2 चौकार ठोकत असताना यावेळी झेलबादच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन राजेश कदमने विकेट मिळवली. आपल्या टीमसाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. राजेश कदमने आपल्या टीमसाठी जो पहिला ब्रेक थ्रू लवकर मिळणं खूप महत्त्वाचं असतं. क्षेत्ररक्षण करण्याला नेहमीच आणि ती पहिली विकेट मिळवत असताना अरविंद नेमळेकर 2 चौकार खेचत माघारी परतले आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर निखिल कांबळे. एक तगडा फलंदाज, बलशाली फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच प्राधान्य देणारा फलंदाज यावेळी वन डाऊन बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पियुष बर्डे याने झेल टिपलं. या मैदानावरती नेहमीच सातत्याने सराव करताना देखील पाहायला मिळतात पियुष बर्डे आणि शरद बांदिवडेकर, जे आज प्रतिनिधित्व बजावत आहेत सातेरी निमळे क्रिकेट संघाचं. चांगली कामगिरी यष्ट्यांच्या मागे शरद बांदिवडेकर याची आणि क्षेत्ररक्षणात पियुष बर्डे याची देखील चांगली कामगिरी. निखिलसाठी यावेळीचा चेंडू लोअर फुलटॉस, समोरच्या दिशेने फटका खेळ्या. फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्यात आलाय. थोडेसे जरूर फंबल झालेत त्या ठिकाणी गोलंदाज राजेश कदम, परंतु कोणतीही धाव नव्हती या चेंडूवरती. निर्धाव चेंडू या धावपलकावर. मागील चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आणि त्यानंतर जर पाहिले तर आता नवीन फलंदाजावरती दबाव आणण्याचा पूर्णतः प्रयत्न हा मैदानात केला जातोय. हा प्रकार चेंडू गॅपमध्ये फटका खेळाय, कट केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय वेगात गतीने. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. परतीची फेक करण्यात आली. या दरम्यान 2 धावा निघतात निखिलच्या बॅटमधून आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पावप्लेचं दुसरं षटक मोठ्या फटक्यांना गोलंदाज राजेश याने नक्कीच रोखलाय. मैदानाच्या आतमध्ये जखडून ठेवलंय फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून. पुढे टाकलाय. स्विंग अँड मिस चेंडू पाहायला मिळालाय आणि जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर देखला आणि तेच पंच कळवत असताना स्वेरचा इशारा केलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अधिकच्या धावा मिळतील या चेंडूवरती आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावर. निखिल कांबळे स्ट्रायकिंग एंडला. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, संधी विकेटसाठी. विकेट किपरने चुकी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. शरद बांदिवडेकर यष्ट्यांच्या मागे, ज्याची चर्चा झाली. विकेटसाठी प्रयत्न खूप चांगले होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु विकेट गमावण्यात आले. संधी हुकली आहे. अंतिम चेंडूवरती जर पाहिलं तर चुकी शरद बांदिवडेकर.
प्रदीप 18 धावा धावपलकावरती. कालच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये जर पाहिले तर स्विच हिटचे जवळपास 9 षटकार गणेश सोडणकर या बॅटरने मारले आणि ते 9ही षटकार जर पाहिले तर अगदी लेफ्ट हँडर बॅटर जसा खेळतो तसे ते स्विच हिटचे फटके गणेश सोडणकर याच्या बॅटमधून. आणि महत्त्वाच्या सामन्यादरम्यान देखील शेवटचा तो सामना 2 षटकांचा सामना, अगदी अंधुक अंधारामध्ये चाललेल्या सामन्यात 2 षटकात 25 धावांचा पाठलाग या मैदानावरती गणेश सोडणकर या बॅटरने देखील केला. आणि मग बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाज प्रकाश याचा जरूर पाहायला मिळाला आहे. परंतु या चेंडूवरती बीट करणारा हा चेंडू गोलंदाज समीर मळगावकर याचा सरळ विकेट किपर शरद बांदिवडेकर याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला आहे. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 18 धावा. यावेळी फ्रंटफूटचा वापर केलाय, पावलं पुढे सरकवले, चेंडूपासून पोहोचून फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा जर पाहिले तर या चेंडूची लाईन मिस करतोय फलंदाज प्रकाश राऊळ. पहिल्या चेंडूवरती जरूर मोठ्या फटक्याने या षटकाची सुरुवात केली, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर पुनरागमन कमबॅक गोलंदाज समीर मळगावकर करताना पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यात आलेत या षटकादरम्यान. संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारी ही गोलंदाजी. पुढे टाकलाय, ड्राईव्ह केलाय, वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. जोपर्यंत फील्ड करतील फेक करण्यात येईल अगदी सोप्या रीतीने 1 धाव पुढे होताना पाहायला मिळेल. सिंगल मेल या चेंडूवरती प्रकाश या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या परावर्तित 19 धावा धावपलकावरती. तिसरं षटक समीर मळगावकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. मागील षटकात राजेशने विकेट मिळवली आपल्या टीमसाठी आणि त्याचमुळे याही षटकात कुठेतरी त्या विकेटच्या प्रतिशोधात समीर देखील पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगली झाली आहे आतापर्यंत या षटकात. हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक राजेश कदम पाहायला मिळतात. 1 धाव पूर्ण करण्यात आले निखिलकडून आणि एकरी धावाने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा तो बदलाव धावपलकावरती. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. आणि या तिसऱ्या षटकादरम्यान पुन्हा एकदा तो भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये सातेरी नेमळे क्रिकेट टीमकडून गोलंदाज समीर मळगावकर यांच्याकडून पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडवरती प्रकाश राऊळ पुढे टाकलाय, खुलवर टप्पाचा चेंडू ऑन साईडला फटका खेळा मिळवला, क्षेत्ररक्षक तैनात. अगदी फेकी जर पाहिले तर खराब म्हणावे लागेल. चांगली फेकी होणं, त्यानंतर तो चेंडू गॅदर करणं, यष्ट्यांना लावणं, कुठेतरी विकेट येण्याची ती संधी आणि ती देखील संधी गमावली आहे सातेरी नेमळे क्रिकेट संघाने. अंतिम चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाले, सांघिक धावसंख्या त्याचमुळे जर पाहिले तर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती परावर्तित 20-21 धावा प्रतिषटक 7ची सरासरी आणि या 7च्या सरासरी 21 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. येणारी पुढील 3 षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि या 3 षटकादरम्यान काय घडेल नक्कीच हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. सावळाराम शिरोडकर या पूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय जी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सन्मानश्री प्रशांत राऊळ आणि त्याचबरोबर सन्मानश्री राकेश राऊळ हे उपस्थित आहे. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. पाण्याची महत्त्वपूर्ण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी करण्यात आले. येणारे 3 षटक आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसासाठी आम्ही आवाज ऐकूया. मॅन फ्रॉम वेंगुर्ला आणि सातत्याने काणकोण आणि मडगाव या पट्ट्यामध्ये ज्यांचं समालोचन प्रत्येक वेळी ऐकायला मिळते, परंतु आज संधी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या स्पर्धेदरम्यान समालोचन ऐकण्याची. संतोष मरिये जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये येणाऱ्या पुढील 3 षटकांसाठी. हॅलो, धन्यवाद सुमित कासेकर. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत. सावंतवाडी प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी खोलात टाकलेला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून हा पटका केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते. तोपर्यंत 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या सहजासहजी आणि या कपल धावेने धावपलक हे परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या टोटल 25 धावा धावपलकावर. क्लासिक नेमळे संघ प्रथम फलंदाजी करतोय. मापुरा ग्रासियल नेमळे संघ हा प्रथमतः बॅटिंग करतोय. यावेळी फुल टॉस बॉल होता
आणि इथं मात्र चेंडूला पाठवलं डी बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण, थोडीशी मिसफिल्ड पाहतोय आपण आणि चेंडू मॉन्ट्रियल यांच्या पार चौकार येतोय. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा आणि पंचांचा इशारा येतोय नो. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल आणि तो फ्रीडचा बॉल असेल. पुढील बॉल फ्रीडचा बॉल नक्कीच असेल, एक संधी असेल आणि या संधीचं सोनं करावं लागेल. निखिल स्ट्रायकिंग एंडला, माफ करा प्रकाश यावेळी ऑन साईडला हा पटका खेळलाय. निखिल आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये आहे. इथं मात्र थोडीशी मिसफिल्ड आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला आणि 2 धावांची इथं मात्र लयलूट केली आणि या 2 धावेने धावफलक हे परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 32 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. राऊंड विकेटवर फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. यावेळी बॉलला ढकललंय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर. पियुष गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे रोड एंडकडनं पुढील बॉल टाकण्यासाठी आणि एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय निखिल पुढील बॉल फेस करेल. यावेळी चांगला बॉल, सन्मान दिला यावेळी. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. प्रत्येक धाव ही महत्त्वपूर्ण असते क्रिकेट या खेळामध्ये आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. सांघिक धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. निरवडे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातो या गोलंदाजाला आपण पाहतोय पियुष. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, काहीसे मोठे फटके देण्यापासून थोडं रोखून ठेवलंय. इथं मात्र खराब क्रिकेट पाहायला भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता पण दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात माघारी परततोय. अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय निंबळे संघाला. धावफलकामध्ये आपण पाहतोय बदल एका धावेने झाला. धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित 35 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 35 धावा. आपण एक सुंदर स्पर्धा पाहतो. या स्पर्धेची पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चर्चा. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. याची देही याची डोळा. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. सावंतवाडी तालुक्यातील दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकतोय. 4थ्या क्रमांकासाठी ओमकार नामक फलंदाज मैदानामध्ये. ओमकार आपण पाहतोय सर्वात महागडा खेळाडू या स्पर्धेमध्ये. यावेळी पॅकची कडा होती. इथं मात्र विकेट किपर शरदने थोडी चूक केली होती पण मात्र शरदला पांघरून घालण्याचं काम केलं त्या क्षेत्ररक्षकाने. चांगला झेल इथं मात्र टिपला शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र अजून एक धक्का बसतोय. मोठा हादरा बसतोय नेमळे संघाला. निखिलला माघारी परतावा लागेल. थोडासा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसला आणि झेलात रूपांतर. आणि इथं मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद आपण पाहतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या ही टोटल 35 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक स्पर्धा पाहतात त्यांचं पण सहर्ष स्वागत. भारतातील पहिली वेबसाईट टेनिस क्रिकेट लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट पूर्ण टीम तुमचं पण सहर्ष स्वागत. न्यू बॅटर विनय नाईक मैदानामध्ये दाखल होतोय. 6 षटकांचा सामना आतापर्यंत आपण पाहतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि या 5व्या षटकातील पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आहे यश नाईक आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय सर उमेश मांजरेकर पंच. 40 धावा धावफलकावर. एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये समालोचकांची मांदियाई आपण आज पाहतोय. मालवणीचा बुलंद आवाज श्री बादल चौधरी सर,
त्याचबरोबर नितीन नाईक सर, सुमित काळसेकर आणि त्याचबरोबर सावळाराम, आपलं पण सरचे स्वागत कॉम्बॉक्समधून. यावेळी फुल टॉस चेंडू, खराब चेंडू होता. इथं मात्र दिशाहीन चेंडू आणि इथं मात्र थोडंसं शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षण खराब आपण पाहतोय लॉंग स्टॉपमध्ये. आणि त्यानंतर चेंडू हा सीमारेषा पार. खराब क्रिकेट पाहायला भेटते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. धावफलकामध्ये बदल, धावफलकावर धावसंख्या ही आपण पाहतोय 45 धावा, 45 टोटल, लॉस ऑफ 3 विकेट. 5व्या षटकाचा खेळ, थोडंसं लांबलेलं षटक आपण पाहतोय यशकडनं. दिशाहीन गोलंदाजी. अगोटप्प्याचा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. चेंडू जाईल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित 51. यावेळी पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहतोय. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉर्म द बॉडी खेळलाय फटका. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सुरेख झालं. दुसऱ्या धाबीची तमाम शंका ही समाप्त करून टाकली आणि या सिंगलने टोटल धावफलक हे परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 52, 52 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 52 धावा. प्रथम फलंदाजी करतोय निमणे संघ. तोपर्यंत जाऊ या सुमधुर संगीताकडे. ओ टू डीजे. या मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण शेवटचं षटक भैरवी घालणारं स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. शरद बांदवडीकर हा गोलंदाज स्क्रीनवर पहिला बॉल घेऊन सज्ज असेल. ओमकार ऑन स्ट्राईक. यावेळी लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॉलला पाठवलंय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पण सहजासहजी पूर्ण केली आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. टोटल 54 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक प्रगतीपथावर. एक हाणामारीचं षटक, पहिल्याच बॉलवर 2 धावा. इथं मात्र तर आपण पाहतोय ओमकार शरद आज आमने सामने प्रतिस्पर्धक म्हणून पाहतोय. नेहमी एका संघामध्ये हे खेळाडू खेळतात, पण आज या सावंतवाडी प्रीमियर लीगच्या दरम्यानमध्ये आपण प्रतिस्पर्धक म्हणून पाहतोय शरद आणि ओमकार. पुढील बॉल शरदचा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट पॉईंटमध्ये आणण्यात आलेला आहे. इथं मात्र ऑन साईडला बोट बिग हिट खेळायचा प्रयत्न होता. बॅकची कडा. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची फेकी होते सुरेख. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल. खराब कॉल होता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट यहाँ पे कन्फर्म. निकाला 4था धक्का बसतोय. अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न आणि धोक्याची घंटा आणि क्रिकेटमधली आत्महत्या आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 55, 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सावंतवाडी प्रीमियर लीगच्या दरम्यानमध्ये आपण नक्कीच एक सुंदर स्पर्धा पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. यावेळी इनसाइड आउटचा फटका, सुंदर फटका, डीप वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत नेत्रदीपक षटकार.
च्या बॅटमधून एक सुंदर फटका आपण पाहतोय. एक नेत्रदीपक. पुढील बॉल. यावेळी सुंदर फटका, इनसाइड आउट फटका हा केलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक करतोय तोपर्यंत नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या. चेंडूची फेकी थोडी विलंबाने झाली आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाल्या. 63 धावा धावफलकावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर या पहिल्या डावाचं. नेक्स्ट बॉल. या खोलात टाकलेला हा बॉल प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा बॉल होता आणि 1 धाव पूर्ण केली. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र आपण पाहतोय शरदकडनं. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट ज्याने अक्षरशः गाजवलं तो शरद आपण पाहतोय स्क्रीनवर. टप्प्याचा बॉल. यावी आउटसाइड ऑफ स्टंप. थोडंसं खराब क्रिकेट पाहायला भेटते. बॉलला कलेक्ट करू शकला नाही शरद आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने 2 धावेमध्ये लयलूट केली आणि पंचांनी वाईट घोषित केला आणि अशा प्रकारे टोटल 3 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. सांघिक धावसंख्या धावफलकावर 67 धावा. यावेळी मोठा फटका आहे. थोडासा हवेमध्ये हा फटका आहे. इथं मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतोय. तर नक्कीच तुम्हाला कॅचेस पकडावे लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण या पहिल्या डावामध्ये पाहिलं नेमळे संघाकडनं आणि इथं मात्र धावेंची लयलूट झाली आणि धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित झाली. 69 टोटल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 69 इथं आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या आणि 70 धावांचं टार्गेट असेल प्रतिस्पर्धी संघाला आणि 70 धावांचं पाठलाग कशा प्रकारे होतं हे नक्कीच आपण पाहणार. कोण जिंकणार कोण हारणार ही आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार. तोपर्यंत मी थांबतो. या स्पर्धेत मला 3 षटकांसाठी एक समालोचन करण्याची संधी भेटली त्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि सर्व समालोचकांचं मी धन्यवाद करतोय. मनपूर्वक आभार आपलं. आणि या स्पर्धेमधून रजा घेतोय आणि पुढील डावासाठी आपण आवाज ऐकूया. मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर आपल्यासोबत जोडले जातील दुसऱ्या डावासाठी. धन्यवाद. धन्यवाद संतोष. श्री बांदेश्वर 11 बांदा कॅप्टन and Black Tiger Vetie captain be ready for toss. Both the captain last call for toss. Sri Bandeshwar 11 Banda captain Ganesh Karngudkar, Black Tiger Vetie captain Lakshman Naik आपल्यासाठी हा अंतिम पुकार. धन्यवाद संतोष मरिये, धन्यवाद सावळाराम, नितीन नाईक सर, सुमेध काळसेकर. दुपारच्या सत्रात परत एकदा देव बरे करो म्हणता आणि जाऊया मैदानावर.
सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या पर्वाचा या दर्जेदार क्रिकेटचा सगळं समालोचन घेऊन तुमच्या समोर आमच्या समालोचन कक्षातले सगळे समालोचक संतोष मरिये सर, वेंगुर्ला तालुक्याचा हे गोड आवाज, खास करून गोवा राज्यात काणकोण परिसरात एका वर्षात जवळपास 15-20 टुर्नामेंट करणारा हो आवाज, या स्पर्धेक शुभेच्छा देण्यासाठी संतोष मरिये तुम्ही इलात. समालोचन कक्षात संतोष मरिये सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. धन्यवाद संतोष, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या इनिंगचा खेळ झालो समाप्त आणि आजच्या दिवसातली ही तिसरी लढत तुमच्या भेटीसाठी असा. आणि लतिक ग्लॅसियर नेमळे संघान पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 69. आजच्या दिवसातली पहिली लढत लतिक ग्लासियल नेमळे संघान जिंकली. धावांचा पाठलाग करताना 51 धावा त्यांनी केले श्री बांदेश्वर 11 बांदासारख्या तगड्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध. दुसऱ्या बाजून सातेरी नेमळे संघाचा जर विचार केलो तर पहिली बॅटिंग करून 66 धावांचा डोंगर उभं करून ब्लॅक टायगर वेतीय संघावर विजय मिळवणारा हो संघ. या सामन्यात मात्र दोनही संघांसाठी करो या मरोची स्थिती असतली, कारण जो संघ जिंकतलो त्याची दावेदारी भक्कम होतली उद्याच्या दिवसासाठी आणि जो हरतलो त्याका थोडासा डळमळीत आसन. दुसऱ्या इनिंगची सुरुवात, स्वीपचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, स्लॉक स्वीप, पंचांचो इशारो, 1 बाउन्स ओव्हर द रोप. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अरविंद नेमळेकर यापूर्वीचो सामनो ज्याने अक्षरशः गाजवलो बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर. अरविंद राजेश कदमने सुरुवात केली या चौकारांनीशी. खोलवा टप्प्याचा चेंडू स्वीपचं फटकवतो सर्कलमध्ये सगळे खेळाडू आणि त्यामुळे स्लॉक केलो फटको नो मॅन्स लँडमध्ये. यावेळी मात्र राजेशसाठी खास प्रोटेक्शन डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन एक क्षेत्ररक्षक तैनात केलो अरविंदने. इनसाइड आउट, लंग ऑफ सीमारेषेच्या दिशेन मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे दोनही सर्कलमध्ये दोघांच्या कपडावरसून खेळलेलो एक सुंदर इनसाइड आउटचा फटको. अपिश कव्हर ड्राईव्ह ज्याका म्हटलं जाता. 2 धावा राजेशच्या नावावर. यापूर्वीच्या मॅचमध्ये ब्लॅक टायगर वेतीय संघाविरुद्ध बॅटिंग करताना 37 रन, बॉलिंग करताना 1 विकेट या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे तो राजेश स्ट्रायकर एंडवर. मागे सरकलेलो रूम बनवण्याचा प्रयत्न होतो. पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट हे सगळे खेळाडू सर्कलच्या आत आणि त्यामुळे डीप थर्ड मॅन, डीप कव्हर पॉइंट सीमारेषा कव्हर करण्याचा इरादा होतो राजेशचो. पण टप्प पडल्यानंतर अरविंदचो चेंडू आतल्या दिशेने वळलेलो. सटीक यॉर्कर मिडॉनच्या दिशेन स्वतः गोलंदाज अरविंद फॉलो थ्रू मध्ये करता क्षेत्ररक्षण. वापसी केली अरविंदने. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डबल, पण त्यानंतरचे सलग 2 चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू आणि 6 धावफलक. क्लीन बॉल. ज्या अपब्रेक साठी अरविंद ओळखलं जाता तो धोकादायक अपब्रेक अरविंद नेमळेकरचो. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होतो राजेश कदमचो. त्या राजेशने सुरुवात दमदार केली, आत्मविश्वास पूर्ण केली. त्या राजेशची खेळी केली समाप्त. टेनिस क्रिकेट .in वर बघूया ऍक्शन रिप्ले या चेंडूचो. अरविंद नेमळेकरचो एक दर्जेदार चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर अरविंदने केली वापसी. सलग 3 चेंडू डॉट, त्यामध्ये विकेट. खेळ सरलो 5 बॉलचो आणि धावसंख्या 6 रन्सावर 1 विकेटचा पतन. सर एक दर्जेदार लढत बघूक मिळाली.
पूर्वीच्या काळी रामायण महाभारतातले युद्धाचे नियम होते. घोड्यावर बसलेल्यान घोड्यावर बसलेल्याशी युद्ध करायचा, रथावर बसलेल्यान रथावरच्याच योद्ध्याशी युद्ध करायचा. ह्याच जणू काय चित्र यापूर्वीच्या चेंडू. पण ह्या चेंडूबद्दल बोलूया. खोलवर टप्प्याचो चेंडू, फ्लिकचो फटको, डीप स्क्वेअर लेगला बीट करत चेंडू सीमारेषा पार. सावंतवाडी प्रीमियर लीग, निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी, चौकार. आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 70 धावांचो पाठलाग करताना सातेरी नेमळे संघ एका गड्याच्या मोबदल्यात 10 रन्सावर. तो पुराण काळातल्या युद्धांच्या नियमानुसारच जणू काय यापूर्वीची विकेट बघूक मिळाली. स्ट्रायकर एंडवर होतो सातेरी नेमळे संघाचा कॅप्टन राजेश कदम. बॉलिंग मार्कवर होतो लतिक ग्लॅसियर. नेमळे संघाचा कॅप्टन अरविंद नेमळेकर. आणि अरविंद नेमळेकरने शिकार केली प्रतिस्पर्धी संघाच्या नायकाची, प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीची आणि कॅप्टनची. राजेशने थोडीशी घाई केली असा म्हटला तर वावग्या ठराचा नाही. 70 रन्सांचा पाठलाग करण्यासाठी राजेश मैदानावर उभ्या राहणं खूप गरजेचा. पण आता जबाबदारी राजेशच्या अनुपस्थितीमध्ये एका बाजून सागर घोगडे आणि दुसऱ्या बाजून नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कोलगाव रॉबिन नॉन स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर आयुष नाईक. आयुषची सुरुवात खूप सुंदर. पहिल्याच चेंडूवर आयुषच्या डाव्या पायामध्ये थोडेसे क्रॅम्प दिसताना पहिला चेंडू आयुषने टाकलो आणि पहिल्याच चेंडूवर थोडीशी दिक्कत. बॉलिंग मार्कवर मैदानावरच्या आमच्या सगळ्याच खेळाडूंका विनंती असा, अजून क्रिकेटचं सीझन चालू जाऊक नाही असा. ऑक्टोबर हीटची आपणाक सवय असता पण ही डिसेंबर हीट असा. खेळाडूंका विनंती भरपूर पाणी प्या. जेवढा तुम्ही जास्त पाणी पितालात तेवढे तुमचो क्रॅम्प्सपासून बचाव होतलो. पहिल्या चेंडूवर 1 रन. धावसंख्या नेल्सन पिगर 1 फॉर 1. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 70 रन्सांचो पाठलाग. स्ट्रायकर एंडवर रॉबिन. फटको तर मोठो फसलो. फटको शॉर्ट कव्हर चेंडूच्या खाली आणि दुसरा विकेटचा पतन. रॉबिनने सुरुवात केलेली चौकारानिशी पण ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी रॉबिन हुड बनण्याचा असफल प्रयत्न. रॉबिन चोइलो अंगलट आणि दुसरा विकेटचा पतन. 70 पाठलाग करताना धावफलक 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. tenniscricket.in ची आमची सगळी टीम प्रथमेश असा. प्रथमेशच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गौरव सावंत, प्रथमेश, ओमकार ही तिकडी जेव्हा असतं तेव्हा स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज आणि त्याबरोबर कॉमेंट्री करण्याची मजासुद्धा एक वेगळी असतं. आज प्रथमेश या सगळ्यांका घेऊन लीड करताना प्रथमेश तुझासुद्धा स्वागत असा. 21 लाख सबस्क्रायबरचो टप्पो पार केलो tenniscricket.in ने. संतोष नाणेकरने लावलेला एक छोटासा रोपटा आणि त्या रोपट्याचा आता वटवृक्ष होताना tenniscricket.in जर इला नसता तर ह्या टेनिस क्रिकेट आज ज्या उत्तुंग लेवलवर असा त्या ठिकाणी पोचला असता की नाही हे सांगणं नक्कीच कठीण असा. रस्त्यावरचे हे खेळाडू, कुंडग्यातले हे खेळाडू कधी प्लॅस्टिक बॉलने खेळले, कधी रबर बॉलने खेळले, कधी चिनियेच्या बॉलने सुद्धा खेळलेले खेळाडू आता स्टेडियमपर्यंत पोचले. स्ट्रीट टू स्टेडियम ही ग्लोरी, हे ग्लोरियस प्रवास असा टेनिस क्रिकेटचो. आणि या टेनिस क्रिकेटच्या या ग्लोरियस प्रवासामध्ये tenniscricket.in चा योगदान कदापि विसराक येऊचा नाही. गल्ली गल्लीतल्या गावागावातल्या खेळाडूंका ज्यांनी वलय प्राप्त करून दिला, या खेळाडूंची नावा, या खेळाडूंचे गाव, त्यांचे पराक्रम, त्यांचे चौकार, त्यांचे षटकार, त्यांचे विकेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले ते फक्त आणि फक्त tenniscricket.in मुळे. आणि त्यामुळेच तमाम क्रिकेटपटूंच्या वतीन tenniscricket.in चे मनपूर्वक आभार.
जाऊया मैदानावर. धावसंख्या स्थिरावली 11. शरद बांदिवडेकर संघाचा आयकॉन खेळाडू मैदानावर. इल्याच मिनी हेलिकॉप्टर डीप मिड विकेटच्या दिशेन. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. ईश्वर 11 बांदा आणि ब्लॅक टायगर वेतीये हे तुमच्यासाठी शेवटचं पुकाराचा. पुढच्या काही क्षणांमध्ये जर तुमचे कॅप्टन हे उपस्थित नाही राहुले तर आयोजन समितीचा निर्णय तुमका बंधनकारक राहतलो. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने थोडीशी चूक झाली. तो चेंडू डॉट बॉल ठरलो असतो. अशा चेंडूवर एक सिंगल मिळालो. शरद बांदिवडेकर चौकारानंतर एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट जे का म्हटलं जातं, कारण वसा वसा खाणं आणि मसनात जाणं ही मालवणी म्हण सगळ्यांच्या अगदी तोंडपाठ झालेली. या एकेरी धावणीशी बदललो धावफलक 16 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालो राजेश कदम आणि रॉबिन. आणि मैदानावर सध्या जमलेली जोडी सागर घोगडे आणि शरद बांदिवडेकर. फुल टॉस. या फुल टॉस चेंडूवर मोठो फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या दिशेने. सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. चालू असं पाठलाग 70 रन्सांचो. आणि 70 रन्सांचो पाठलाग करताना शरद बांदिवडेकरची बॅट आणि त्याच्यासोबत सागर घोगळेचे पटके यांचा मिश्रण खूप गरजेचा असा. सातेरी नेमेळे संघ दुसऱ्या बाजून लतिक ग्लॅसियल नेमेळे संघ. नेमेळे गावातलेच एक 2 संघ. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण बघा कौतुक करूचा लागात आयुष नायूकचा. पहिल्याच चेंडूवर त्याच्या पायामध्ये क्रॅम्प पिले. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवली. शेवटच्या चेंडूवर फॉलोथ्रूमध्ये एक ताकदवान फटको त्यांनी अडवलं आणि त्याबद्दल कॅप्टन अरविंद नेमळेकरने कौतुक नक्की केला या खेळाडूचा. वरिष्ठ खेळाडूंची कौतुकाची थाप या युवा खेळाडूच्या पाठीवर. आयुष्य उज्ज्वल भविष्य असा तुझा. आणि त्यासाठी तुका सुद्धा आमच्या निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजन समितीकडून शुभेच्छा असतले. खेळ सरलो दुसऱ्या ओव्हरीचो. सातेरी नेमळे संघ करता पाठलाग 70 रन्सांचो. आणि 2 ओव्हरी सरल्यानंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात झाली 20. म्हणजे उरलेल्या 24 बॉलमध्ये अजून 50 रन्सांची गरज. रिक्वायर्ड 50 फ्रॉम 24. आयुष थोडंसं जायबंदी असा पायामध्ये क्रॅम्प पिल्यामुळे बदली खेळाडू मैदानावर. आयुष्य जागी फिल्डिंगसाठी. पहिल्या 2 षटकांची सांगता. पुढच्या दोनही कॅप्टन चला. श्री बांदेश्वर 11 बांदा कॅप्टन गणेश करंगुटकर आणि ब्लॅक टायगर वेतीये कॅप्टन लक्ष्मण नाईक. शेवटचा पुकार तुमच्यासाठी असा. आजच्या दिवसातली ही 4थी लढत. स्पर्धेसाठी पाण्याची सोय ज्यांनी केली ती प्रशांत राकेश राऊळ. स्पर्धेत खेळाडूंसाठी आमच्या ऑफिशियलसाठी पाण्याची व्यवस्था प्रशांत राकेश राऊळ यांनी केलेली असा. आणि आदरणीय प्रशांत राकेश राऊळ साहेब मैदानावर उपस्थित असत. त्यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीन. आदरणीय प्रशांत राकेश नाईक यांचा व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. ज्यांनी प्रायोजित केले पाण्याचे बॉक्स. आणि यानंतर टॉस होता पुढच्या सामन्याचो. सचिनजी नाईक साहेब तुमका विनंती तुमच्या शुभ हस्ते या सामन्याचो टॉस तुम्ही संपन्न करायचो. सचिन नाईक. आदरणीय सचिन नाईक यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक. लतिक ग्लॅसियल नेमळे बनाम सातेरी नेमळे. मैदानावर तो खेळ बघा. तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर अरविंदने खर्च केलो 1 रन मिडॉनच्या दिशेने. दुसऱ्या चेंडूवर अजून एक सिंगल. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. धावसंख्या दुर्येचो डबल गेम. नेल्सन पिगर 22 फॉर 2. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 70 धावांचो पाठलाग. आणि अरविंदच्या समोर शरद.
वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू भरकटलो ऑफस्टमच्या बाहेर. काही काळापुरता थोडासा टेन्शन इलेला शरदवर, आणि शरदला माहिती असा अरविंद टिपिकल अप ब्रेक बॉलर असा, पण टप्प पडल्यानंतर स्पिन मिळालो नव्हतं. तो चेंडू सरळ गेलो विकेट किपरकडे आणि उमेश मांजरेकर सरांचा वाईटचा इशारो. पुढे सरसावर खेळलो पटको, फसलो पटको मिड ऑफच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि एक सेफ कॅच पूर्ण झाला लॉंग ऑफच्या हातात. एक महत्वाची विकेट, संघाचा आशास्थान शरद बांदिवडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. ची लढत पहिल्या दोनही सामन्यात ज्या दोन टीम का पराभवाचा तोंड बघूचा लागला, या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या दोनही संघांका विजय खूप गरजेचो. असे दोन संघ एकमेकांच्या समोर येतले. श्री बांदेश्वर 11 बांदा टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचो निर्णय आणि पहिली बॅटिंग करतलो संघ ब्लॅक टायगर वेतीये. दोन्ही संघाचे टीम ओनर नितीन सावंत, मकरंद तोरसकर, ओनर श्री बांदेश्वर 11 बांदा, गुणाजी गावडे, ओनर ब्लॅक टायगर वेतीये यांना मनपूर्वक शुभेच्छा. तिसऱ्या षटकाचो खेळ अरविंद बॉलिंग मार्कवर, नवीन फलंदाज समीर सायकर एंडवर. एक्सप्रेंटचो मालक आणि फॉलोथ्रूमध्ये वाट कॅच. अरविंद नेमळेकरने टिपलो एक दर्जेदार झेल आणि समीर मळगावकरची खेळी झाली समाप्त. इल्या पावली समीर डगआउटच्या दिशेन. एक ताकदवान फटको आणि फॉलोथ्रूमध्ये रिटर्न गिफ्ट अरविंद नेमळेकर कॅप्टनसाठी. सलग 2 चेंडूवर 2 विकेट आणि ऑन अ पॉसिबल हॅट्रिक मिस्टर अरविंद नेमळेकर. एक विकेट हॅट्रिक आतापर्यंत या पर्वामध्ये आपण बघितली. निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सागर राहुलच्या नावावर असा ती विकेट हॅट्रिक. बघूया या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक अरविंद नेमळेकर आपल्या नावावर करता की काय. नवीन फलंदाज सायकर यांच्या दिशेन. स्थिरावलेली धावसंख्या 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राकेश पवार सायकर यांवर. कोलगावचा खेळाडू ज्याची इल्याज एक कठीण परीक्षा घेतली अरविंद नेमळेकरने. ज्या प्रकारे अरविंद नेमळेकर सध्या गोलंदाजी करता, ज्याचा सामनो करणं भल्या भल्या बॅटरना थोडासा कठीण होत चाललेला. अजून एक डॉट बॉल, सलग 3रा डॉट बॉल ज्यामध्ये 2 विकेट आणि या स्पेलची सांगता करणारा चेंडू घेऊन अरविंद नेमळेकर बॉलिंग मार्कवर दिसतलो. 23 धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात. 70 पाठलाग. लोअर फुल टॉस, सटीक यॉर्कर, अजून एक डॉट बॉल. सलग 4 डॉट बॉल या ओव्हरमध्ये अरविंद नेमळेकरने खर्च केलो. 1 वाईड आणि 2 सिंगल. 3 धावा देत 2 महत्वाचे गडी बाद करून आपल्या संघात ज्यांनी वापसी मिळवून दिली. एकदा टाळ्या वाजवूया मॅन फ्रॉम नेमळे अरविंद नेमळेकर. खेळ सरलो 3ऱ्या ओव्हरीचो. 70 धावांचा पाठलाग करणारा सातेरी नेमळे संघ सध्या थोडीशी अडखळती स्थिती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. राकेश पवार एका बाजून खिंड लढवता. ज्या खेळाडून आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धेत आपला नाणा अगदी खणखणीत वाजवला. 18 बॉल शिल्लक. 47 धावांची गरज असा. या 47 धावांची गरज पूर्ण होतली की नाही, कशी होतली पूर्ण, कोण करतलो ही धावांची गरज पूर्ण सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे मित्रवर्य युवा समालोचक सावळाराम शिरोडकर. सर बादल चौधरी, दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये या ठिकाणी महत्वपूर्ण लढत आणि पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावनिश्चित सांघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. 4 गडी बाद 24 धावा धावफलकावरती.
येणाऱ्या कालखंडात 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आणि 18 चेंडू आणि 46 धावा हे विजयाचं समीकरण. ओरपी चेंडू यावेळी कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, परंतु अगदी शॉटला फिल्डर, शॉर्ट पॉईंटचा फिल्डर हा चेंडू मागे जातोय. एक सिंगल धाव या ठिकाणी मैदानात पूर्ण झाली आहे आणि सिंगल धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं गोलंदाजीमध्ये उंच पुरा सडपात्या बांधायचा हा खेळाडू निखिल कांबळी हा गोलंदाजी मार करून वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे 4थ्या षटकाचा खेळ हाताळतोय. प्रारंभीची आघाडीची 3 षटकं काय सुरेख गोलंदाजी मैदानावरती झाली. अरविंद नेमळेकर जो स्विंगिंग मास्टर या नावाने देखील परिचित आहे, तो अरविंद नेमळेकर गोलंदाजीत चांगली कामगिरी करतोय मैदानात. स्ट्राईकच्या दिशेने आता मात्र राकेश पवार आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईकला सागर घोगळे हा बिन्नीचा सलामीचा खेळाडू हा मैदानामध्ये नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू राकेश पवारचा बॅट मधनं निघालाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिडविकेट बाउंड्री लाईनला घणाघाती प्रहार. निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. दत्ताराम आज या मैदानावरती क्रीडा रसिक निश्चितच तोबा गर्दी करतायत, कारण त्यांना माहिती आहे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू आज या मैदानावरती आहेत आणि खास करणं या मैदानाचा निश्चितच इतिहास आणि या मैदानावरती एरवी प्रॅक्टिस सेशनमध्ये असणारे खेळाडू आज खूप सारे मैदानावरती दिसत आहेत, ज्यामध्ये ओमकार बांदिवडेकर, शरद बांदिवडेकर म्हणा, निरवडे गावचा स्टार गणेश करंगुटकर, मयुरेश जामदार, पियुष बर्डे, म्हणजे एकापेक्षा एक सितारे आज या मैदानावरती खेळत आहेत आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी आज क्रीडा रसिक या मैदानाच्या दिशेने पावलं वळवत आहेत. राकेश पवारच्या बॅटमधनं निघालेला तो घणाघाती प्रहार षटकार आणि त्यानंतर निखिल कांबळी पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची खेच समाप्त करतोय. सांघिक धावफलक 31 धावांवर आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पॉईंटच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु सोपस्कर कामगिरी विकेटच्या मागे विकेट किपर बजावतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी निखिल कांबळीच्या गोलंदाजीत. एक मोठा फटका जरूर झाला, परंतु त्या राकेशला आता मात्र सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, आता मात्र प्रोटेक्शन जरूर आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात काहीसा फसतोय जरूर, परंतु दुसऱ्या धावेच्या तमाम शंकेला समाप्त करावं लागतंय. नाममात्र एका धावेवर समाधान आणि सांघिक धावफलक हा 32 धावांवर. 70 धावांचं एक मोठं टार्गेट जरूर आहे, परंतु येणाऱ्या कालखंडात निर्धारित 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये 38 धावा हे आता मात्र विजयाचं समीकरण. समोर मैदानात आपण 5व्या विकेटसाठी जोडी पाहतोय. एका बाजूने बिनीचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूने राकेश पवार. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, डाव्या उजव्या हाताची जोडी आहे मैदानात आणि प्रतिस्पर्धी टीमसाठी ही डाव्या उजव्या हाताची जोडी थोडीशी डोकेटुकी ठरते. सागर घोगळे पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर करेल, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडूची खेच समाप्त आणि मैदानात आघाडीच्या 4 षटकांचा खेळ संपलाय. सांघिक धावफलक प्रति षटकामागे 8 धावांची धावगती राखत 70 धावांचा पाठलाग करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर. येणारी 2 षटकं आणि 12 चेंडू, 12 चेंडूमध्ये करायच्या विजयासाठी 38 धावा प्रति षटकामागे आता मात्र 19 धावा या ठिकाणी बनवणं अनिवार्य आहे. अजून एक निरावडे गावचा सितारा ओमकार बांदिवडेकर, ओमकार उर्फ पेंटल बांदिवडेकर मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय. ती अष्टपैलू खेळी आणि दत्ताराम या इनिंगमध्ये म्हणजे अगोदरच्या इनिंगमध्ये ऑफसाईडच्या दिशेने काय षटकार टोलवले होते. एक म्हणजे तो फ्रीहिटच्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने षटकार आणि त्यानंतर दुसरा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा सुंदर षटकार. दोन्ही सामन्यात ती तडाखेबाज फलंदाजी या ठिकाणी ओमकार बांदिवडेकरची आपण बघितली.
यावेळी सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. अगदी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोरून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 5वं षटक. गोलंदाजी लाईनअप अतिशय तगडी आहे, परंतु तेवढीच तगडी बॅटिंग लाईनअप देखील प्रतीक ग्लासेल नेमळे संघासाठी. यावेळी ओव्हरपिच चेंडू, राकेश पवारचा बॅट मधनं फटका फसलाय आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा क्षेत्ररक्षक झेल खाली गेलाय आणि साध्या सोप्या झेलात रूपांतर केलं गेलं. विकेटचा झालाय पतंग. जवळजवळ 5 तगडे फलंदाज म्हणजे निम्मा संघ सातेरी नेमळे संघासाठी डगआउटच्या आश्रयाला येतोय. 5 गडी बाद आणि धावफलकावरती 32 धावा. दिशेने यश भाई पावलं वळवतोय. 5 गडी बाद धावफलकावरती 32 धावा. निश्चितच येणाऱ्या कालखंडात 10 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. मोठे फटके अपेक्षित आहेत मैदानात सातेरी नेमळी संघासाठी. ओंकार बांदिवडेकर पुन्हा एकदा राईट मोर द विकेट सज्ज झालाय. 10 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण आहे. यश बघूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी राईट राऊंड द विकेट ओंकार बांदिवडेकर. आले अल्टी पलटीचा प्रयत्न. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघालाय. सीमारेषेचं उल्लंघन झालंय. 4 धावा यश भाईपच्या बॅटमधून. क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय निरवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आबा नाईक आपले देखील निरवडे चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि चौकारणीशी वधारलेला धावफलक हा 36 धावांवर आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला एक घणाघाती प्रहार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला यश भाईपच्या बॅट मधनं निघालाय. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवर अल्टीपल्टीचा चौकार. त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेगला घणाघाती षटकार टोलवतोय. म्हणजे आघाडीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणि सांघिक धावफलक 42 धावांवर. अशा पद्धतीची विस्फोटक खेळी करणं अपेक्षित आहे सातेरी नेमळे क्रिकेट संघाला. कास गावातनं बिलॉंग करतो यश भाई. लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवलाय 43 धावांवर. 8 चेंडू आणि आता मात्र 27 धावा हे समीकरण आहे. 8 चेंडू 27 धावा हे समीकरण सातेरी नेमळे क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने, परंतु यावेळी फटका फसलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक झेलात रूपांतर करतोय. एक षटकार आणि एका चौकाराने नटलेली खेळी यश भाई या खेळाडूची समाप्त झाली आहे. 6 आदरा बसलाय सातेरी नेमळे क्रिकेट संघाला. सांघिक धावफलकावर मात्र 43 धावा. यश भाई हा जेलबादून मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी यश नाईक हा फलंदाज मैदानाच्या दिशेने. यश नाईक सावंतवाडीतनं बिलॉंग करतोय.
येणाऱ्या कालखंडात 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. महत्वपूर्ण 28 धावा बनवायच्या, 27 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. दोन्ही संघांचा विचार करता प्राथमिक फेरीतील एक सामना जिंकलाय. हा सामना जिंकत आपलं स्थान भक्कम करणं हा इरादा असेल मैदानात. ओव्हरपिच चेंडू आल्या मैदानात एक घणाघाती प्रहार केलाय. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला उडवलाय, भिरकावून दिलाय, षटकार. 6 धावा. आता मात्र 21 धावा हे समीकरण आहे. 6 चेंडू विजयासाठी सातेरी नेमळे क्रिकेट संघाला बनवायचे आहेत. 21 धावा. यश नाईक मैदानात आल्या मोठा फटका टोलवतोय आणि निश्चित आता झालेल्या माहितीनुसार की यश नाईक अगदी बॉक्स क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी फलंदाजी करतोय, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे आणि बॉक्स क्रिकेटमधला हा माहीर असलेला फलंदाज तो यश नाईक मैदानात आल्या एक विस्फोटक षटकार टोलवत आपलं अकाउंट ओपन केले त्याने मैदानात. आणि आता मात्र समोरच्या गोलंदाजाला थोडीशी धडकी भरली असेल, कारण शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे 21 धावा. दत्ताराम सागर घोगळे सलामीला आलाय, अजूनही थांबलाय मैदानात. आताच्या क्षणी त्याला ते मोठे फटके खेळावे लागतील मैदानात. आणि समोर गोलंदाज कोण असेल? मॅन फ्रॉम शेरले महेश जाधव गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची विवरचना, एक डीप लॉंग लेग, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, समोर एक फिल्डर ऑफ साइडला लॉंग ऑफला आणि एक फिल्डर डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला सौमिंद्र पिंगुळकर आपण पाहतोय. एक मिड ऑफला फिल्डर आहे, समोर एक फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हरला शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आहे. महेश सज्ज झालाय. ओव्हरपिच चेंडू यावेळी समोरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन केलं जात आहे. सागर गवळीचा बॅट बंद निघालाय. चौकार. 4 धावा. एक जीवनदान हे मैदानात प्राप्त झालंय. एक सिंगल धाव आणि सिंगल निशी मैदानात या ठिकाणी धावफलक आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग करताना 54 धावा. आताच्या क्षणी समीकरण बदललेलं असेल. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत मैदानावरती. पहिल्याच चेंडूवर षटकार टोलवणारा यश नाईक आणि सामन्यादरम्यान कंपल्सरी चेस हा देखील नियम असेल आपल्यासाठी, त्यामुळे त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. अंतरिम 4 चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 16 धावा. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा या ठिकाणी हलकासा बदल आणि बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत गोलंदाज सज्ज. यावेळी कमबॅक करून देणारा चेंडू. गोलंदाजीत महेशने केलेला कमबॅक. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेने आणि निर्धाव चेंडूची खेच समाप्त. 3 चेंडू आणि 16 धावा ही समीकरण. दोन्ही टीमसाठी सामना खूप महत्वपूर्ण होता आणि आताच्या क्षणी 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके हे मैदानात अपेक्षित आहेत फलंदाजांना. यावेळी आखूड टापाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला हुलकावणी देण्याची कामगिरी करतोय. आताच्या क्षणी मात्र सलग 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर गोलंदाज महेशने आपला वर्चस्व गाजवला या षटका दरम्यान. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र करायचे 16 धावा. यावेळी निश्चित झरकीशी बॅटची कट घेतली आहे, परंतु आताच्या क्षणी सामन्यात औपचारिकता बाकी उरली आहे. शेवटचा एक चेंडू असेल, करायचे 15 धावा, परंतु यानंतर एक महत्वपूर्ण लढत, संपूर्णपणे अस्तित्वाची लढत असेल, कारण महत्वपूर्ण सामन्यात टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी श्री बांदेश्वर 11 बांदा आणि दुसऱ्या बाजूने टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी संधी मिळाली आहे मैदानात प्रतिस्पर्धी ब्लॅक टायगर वेतीय क्रिकेट संघ. शेवटचा चेंडू असेल निश्चितच. 15 धावा करायच्या आहेत, बऱ्याचशा धावा उरल्यात बाकी.
अल्टीपल्टीचा प्रयत्न, परंतु जाता जाता शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू काउंटिंग केला आणि जवळजवळ 14 धावांनी या सामन्यात बाजी मारत एक मोठा विजयश्री संपादन केलाय लती ग्लासियर नेवळे क्रिकेट संघ. सलगचे 2 विजय त्यांच्या खात्यावर नोंदवले गेलेत. आणि बघूया, चर्चा करूया आमच्या स्कोरर्सची, कोण असेल मॅन ऑफ द मॅच. परंतु तत्पूर्वी प्रतिस्पर्धी पुढच्या सामन्यात खेळणार दोन्ही संघांना विनंती आहे, टॉस जिंकून घेतलेली गोलंदाजी, चला क्षेत्ररक्षण सजवा श्री बांदेश्वर 11 बांदा. आणि दुसऱ्या बाजूने ब्लॅक टायगर वेतीये आपली आघाडीची जोडी सज्ज ठेवा आणि सामना सुरू व्हायच्या अगोदर दोन्ही टीमचे 12th बॅन जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पाठवा.